बोंड काय खूप बोंडडी आहे. काही सांगता का तुम्ही नाही तर पान बोंड कसे आहे का बोंड फोडून पा कसे बोंड आहे. चांगलं दिसून राहिलं बोंड हे. फोडून तर पा त्याला अंदरून. फोडून पाहू का हो वरून तर मला चांगलंच दिसत आहे. आधी वरून कोणतं बोंड साधंच आहे. हो एवढी व्हरायटी चांगली आहे ना पण तुमची. नाही यंदा काहीच परवडूनच नाही राहिलं शेती. बरं पाहू द्या बरं बोंड कसं आहे ते. काबर फोडून भोग कशा पायी अरे रे रे रे, का ग भाऊ तुमची पराठी का का ग हे धारल्या धाई पराठी का का तुमची मी म्हणलं का खरंच तुम्ही मजा कस करताय खरं नाही पा ना किती खर्च केला पराठीवर ना. कसं होईल मग आता हे एवढा खर्च नेलं तर एकही बोंड चांगलं दिसून नाही राहिलं मला. हे काय बोंड पा आहे? बोंड पुष्कळ बोंड करून पा. हे सगळे झाडं का असेच आहे का तुमच्या शेतातले? तुम्ही पराठीची व्हेरायटी कोणती लावली पण तुम्ही? व्हेरायटी आहे नाशिक. त्याची व्हेरायटीचा सर्वच कापूस होता निघाला का? हो हा? अरे 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 काय झालं का तुमचं हे? लय बेकार हे. का खरं का तुमचं मग उत्पन्न कसंही नसेल यावर्षी. का मग यावर्षी आत्महत्या करायची केलं ते दिसून राहिली हो कास्त करायची. 7 फुटाचं जवळपास 7.5 फुटाचं झाड आहे. याला एवढं बोंड आहे. हे एक बोंड कामाचं नाही आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर पाहून घ्या लागत. दाखवतो हे पा पूर्ण सडलेलं बोंड आहे इथं. अरे, अडी अरे, आहे. खरंच आहे का खोटं सांगायचंच नाही म्हणून सांगतो तुम्ही निवड शेतीच्या भरोश्यावर तरी राहू नका. कारण आम्ही 3 पिढ्या झालं पाहिजे पण 4 वर्षात काहीच पिकून आलं. कर्ज होऊन राहिलं. त्याच्यामुळे शेतीसाठी काहीतरी पूरक व्यवसाय करा. त्याच्या भाऊ समजावून राहिलो. भाऊ तर आता आत्महत्या करू का करू म्हणून विचारत होता. कारण की भाऊ शाळा सोडून शेती करून राहिला. परिवाराची परिस्थिती नाही बरोबर म्हणून तरी आता शेतीसाठी भाऊला चांगलं काहीतरी व्यवसाय कर. दुधाचा तरी व्यवसाय कर पण निवड पराठीच्या भरोश्यावर राहू नको. संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.